काय झालं काय झालं काय पाहिजे हा काय रवा नको खायला का. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ये मला वाटलं तू आय थॉट की बाळाला घेतलीस तिकडे, त्यामुळे मी चालू करा ब्लॉग. 1 2 3. हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. अरे तुझं नेहमी उलटच का होता हॅलो हाय. बोल हाय हॅलो नमस्कार. मला जर हॅलो हाय म्हणायचं असेल ऐक ना, हाय टू वर्ड मध्ये, हॅलो What is the logic behind it? छोटा मोठा मोठा असे शब्द What is the आहेत. logic behind it? लॉजिक असा फ्लो येतो चांगला. हाय हॅलो हाय नमस्कार. Hello, hi, हॅलो हाय नमस्कार. नमस्कार. हाय हॅलो नमस्कार. हॅलो हाय नमस्कार फ्रेंड. अरे, अरे. सगळे बोलतात तेच बोलायचं का आपण? नाही मला नाही सगळे नाही बोलत आहे, हा आपला इंट्रो आहे. नाही बघून निघून आला आला जा मुंबडी खा मुंबडी खा. बाबा ब्लॉग करतात ते. जा जा ना मुंबडी खा. जा मुंबडी खा. गेला गेला गेला. तर हॅलो हाय नमस्कार. प्रत्येक वेळेस ब्लॉगच्या इंट्रोलाच गडबड होते, तर हा आता फिक्स राहील आपला. हॅलो हाय नमस्कार. हाय हॅलो नमस्कार. हॅलो हाय नमस्कार. अरे काय बोलू आता मित्रांनो, बायकांबरोबर म्हणजे काय बोलतो उजत नाही घालू बायकांबरोबर. शकत. हा बायकांबरोबर आजपर्यंत कोण जिंकलंय का? नाही जिंकलंय ना. आपण शांत बसून आपण जेव्हा इंट्रो एकटं करू तेव्हा असं करणार. हाय हॅलो नमस्कार. आजचा ब्लॉग हा आहे की बाळाचा आज बोरनान आहे. बर्थडेच्या अगोदरच आम्ही बोरनान करणार होतो, बट ते संक्रमण काळ चालू झालता. येस. सो त्यामुळे आम्ही आता ठरवलं की बड्डे होऊ जाऊ दे. आणि बड्डेच्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुट्टीचा प्रॉब्लेम होता, कारण की वीकडेज होता, ऑफिसला सुट्टी नव्हती. आणि डेकोरेशनला असं काही मोठं करणार नाही, घरातल्या घरात आपण बोरनान करणार आहे बेसिक्स. आणि छोटासा आपला हिचा हळदी कुंकाचा कार्यक्रम पण असणार आहे. सो ओव्हरऑल सगळं हे व्लॉगमध्ये या व्लॉगमध्ये सगळं तेच असणार आहे. You are trying to be cute. No. You are not cute. I am not cute at all. I know that very well. But you're हिचा कार्यक्रम. हिचा. चल. इकडं चट्टी टाकायची. चुचू केली चुचू. चट्टी घे टाकायची ना. हा घ्या कुठं टाकायची. हा तांबा. हा टाका टाका. गुड बॉय. बकेट मध्ये टाकली ना. चला चला तिकडे चला. दिवसाची आपली सुरुवात करूया मस्त ब्रेकफास्टने. आणि ब्रेकफास्टमध्ये आज काय, तुमचा भाऊ मस्त ब्रेड आणि ऑमलेट बनवणार आहे. ऑल राईट. सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहेत. या मिरच्या याच्यामध्ये जातील. मिरची एवढं फाईन कशाला करायचं, मग हातानेच केलेलं बरं की. ठीक आहे ना, माझी स्किल आहे ती. और बाय म्हणजे माझी स्किल आहे ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे. पण मी करत होतो ना ब्रेड ऑमलेट. बरं ते तू खारखोर करून दे मला. हे खारखुर काय असते. चोपट असते बारीक. काय बारीक चोपट. एक चापटी देऊ ना तुला. एक चापटी देऊ का. चापटी देऊ का एक तुला. हे कुठं आहे काय त्याच्यात सगळं टाकून ठेवलं. काय पहिलं धुवून घे. घेते ना मग. आत्ता पाडलं होतं सर. माग पोरग बघितलं आजोबा देतात खाऊ देतात आजोबा. तिकडच आहे. अहो हा तेच आहे. आता तेल घ्या तिकडून. मी करतो ना फटाफट. मी काही शूट आता फक्त फ्रंट बॅक तुला करावं लागेल. मी बनवू का. धुतलं ना तू आता हे हा आपल्याला चॉपिंग बोर्ड बदलायचा. ठीक आहे. तुम्ही डिमार्टला घेऊनच जायला मागानात मला काय. स्टील वाला प्लास्टिक वाला त्यांनी काय होतं, छोटे छोटे पार्टिकल्स कट होतात ते. म्हणजे तुम्ही एक गोष्ट घ्यायची तिथं 10 गोष्टी घेऊन तुम्ही लांब चौडा असा बिल बनवता. त्या तुम्ही मध्ये मी येत नाही. मी जे डिमांड ह्याच गोष्टीसाठी की लोकांना मॅन्युप्युलेट करून, लोकांना डायव्हर्ट करून एका गोष्टीच्या ऐवजी 10 गोष्टी बाय करण्यासाठी भाग पाडतं. दॅट इज द सिक्रेट, दॅट इज द स्कीम बिहाइंड इट. लेक्चरर गबत. हे बघा गाईज, मस्त असा ब्रेड ऑमलेट इकडे होता ना आपला. टाक ना पटकन, का मोजून टाकते. नाही मोजून नाही टाकते. जागा इकडे 2 मिनिटं, इकडे 2 मिनिटं असं मोजून कशाला टाकते.
हाय का तेवढी 2 गुंठे म्हणायला? आपल्याकडे भरपूर आहे. मुळशीकर आपल्याकडे जमीन आहे आणि आपण करतो पण. काय झालं? अरे एक काम धड करता येत नाही तुम्हाला, एक काम हे कळतंय का तुम्हाला? मी तिथं बाळ गेलं तिथं कोपऱ्यामध्ये, तर झाडू घेत होता हातामध्ये. त्याच्या हातामधला जो बॉल तर वॉशिंग मशीन मग सांभाळून करायची असतात काम. वॉशिंग मशीन खाली गेला होता, मी काढत होतो आणि मी असं टर्न होता ना त्या मार्बल. पण कोणत्या गोष्टीची घाई असते, जरा सांभाळून बघून करावं माणसाने काम. माझ्या लक्षात नव्हतं, पटकन मी फिरलो असा. लागलं नाही ना जास्त? लागलंय ना, टेंगुळ आलं. टेंगुळ आले ना, ठीक आहे, एवढं काय त्याच्या टेंगळाला टेंगुळ येणारच ना. तुला टेंगुळ दे पॉइंट. तुला काय? थँक्यू सो मच फॉर ब्रेड ऑमलेट. गरम आहे बाबू. बघतोय. नो खा त्याची फेवरेट गोष्ट आहे ब्रेड ऑमलेट, त्याला पण आवडतं. गरम आहे फुकून देतो ना. अरे बघितलं, माझ्यासारखंच एकदम प्रिय झालंय त्याला नॉनव्हेज. आपले सारखे विवाहासाठी मला एक गोष्ट कळत नाही मित्रांनो, प्रत्येक पोरीचं असंच असतं का की माहेरला आल्यानंतर आहे ना पूर्ण बाकीच्या मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जातात. नवरा आहे, लहान मूल आहे, घरी कोण वाट बघतंय, किंवा नवरा बाहेर पार्किंगमध्ये वाट बघतोय, बिल्डिंग खाली वाट बघतोय, हे सगळं विसरून जातं का? प्रत्येक पोरीचं असं असतं का की माहेरला आल्यानंतर विसरून जाणं सगळं? आता रेश्माला बराच वेळ झाला वरती गेली सामान आणण्यासाठी, आणि मी खाली वाट बघतो की जेणेकरून लवकर ये, आणि आता वरती जाऊन टाईमपास करते बहुतेक. काय आली का? किती वेळ झाला तुला जाऊन? हां एवढं मोठं? हां ठीक आहे, घे आणि लवकर ये खाली, चल. बरं चालेल, करते. किती वेळ लावला यायला? माझ्या माहेरी आली मी, तुम्हाला काही त्रास? माहेरी आली म्हणजे 2-2 तास वरती थांबायचं? तुम्ही यायचं होतं, मग तुमचं झालं असतं असं सत्कार, आदर, तीर्थ काय आहे. नको आम्हाला सत्कार, आमच्या गळ्यामध्ये तेवढा सत्कार बस आहे. मी धोंडा, तुम्ही दगड. चला. मी दगड आहे, तुला बोललो ना मागच्या वेळेस, मी बोललो ना मी दगड आहे, पण मी तो दगड आहे. तेच बोलतोय मी, तो दगड आहे, पारस दगड आहे, जर सगळ्या गोष्टींना स्पर्श केल्यानंतर सगळं सोनं होऊन जातं. जो तुमचा गोड गैरसमज आहे ना, तो मला उतरवायला जास्त वेळ नाही लागणार. चला ह्याच्यापासून. गाडीवर बसायचंय ना तुला, हो की नाही? नाही. निघ मग, चल तू तुझी एकटी गेट आहे. पाशी या. नाही येणार, तुझा निघ, चाल. चला इकडून निघतो आता सामान घेण्यासाठी. नहीं ये बहुत ही छोटा हो गया. एक मिनट दिखाता हूँ सिर्फ. रेश्मा हाँ. एकच बसणार ह्याच्यात 2 बस, ह्याच्यात 2 बसेल, ह्याच्यात 2 बसेल, ह्याच्यात. हां ठीक, तेच ना. साईज मोठी म्हणून फक्त 60 ला का? अगं प्लेट आहे ना. फक्त एकच बायका घेतात. किती म्हणलं? 200. हे घे. घ्यायला आली होती, वाण घ्यायचं होतं तुला, आणि आता काय कानातलं शोधते तू? पाहिजे का? काय ग, तू वाण घ्यायला आली होतीस, साडीवर मॅचिंग कानातले. मॅचिंग त्या साडीवरती ते मॅचिंग, चप्पल मॅचिंग, मग कानातलं मॅचिंग, मग क्लिप मॅचिंग. नाही एवढं नाही करत मी कधी. बोरं आहेत का? बोरं पण नाही ठेवली का? चला हरभरा घेतलेला आहे, हरभरा पण लागतो बोरणांसाठी, आणि बोरं पण घेतोय बोरणांसाठी. गोड आहे का? अरे संसार जसा चुल्यावरचा. ते घ्या की दुसरं पण. अरे दुसरं घ्यायचे, थांब जरा. जास्त असते.
अरे 20 रुपयाला एक गड्डी. चायला आपल्या गावाला गेलो असतो तर आपण फुकटमध्ये आणलं असतं. पण पेट्रोल तेवढंच गेलं असतं तर ना. ठीक आहे, आता काय मित्रांनो, आपलेच लोक आहेत शेतकरी सगळे, तर त्यांना देणं तर बनतच आहे. 20 तर Bargain 20. नाही करू शकत. नो बार्गेन विथ शेतकरी. बाकीच्या गोष्टीला बार्गेन आपण करू शकतो है ना. आपणच एक शेतकरी आणि आपल्याच शेतकरी बांधवांसाठी आपण जर काहीतरी करू बघतोय, सो बार्गेन तर नाही केलं पाहिजे. मला म्हणायचं पिझ्झा 500लाच घेतो ना, त्यात कुठं कमी जास्त करतोय आपण. बरोबर. मग गड्डीत का करायचं? राईट. तिथं त्याच्यापेक्षा जास्त कष्ट लागतात. हो, मला तर माहिती आहे ते, कारण की मी स्वतः आम्ही स्वतः जाऊन शेतामध्ये काम करतो. तुम्हाला बरोबर मध्ये बोरणान येईल, ठीक आहे. आता प्लास्टिक मध्येच लावा. का? नको नको काढू, प्लास्टिक ठेवूया. अहो ह्याला पिन लावा आणि इथे व्यवस्थित लावून टाका ना, स्टक करून टाका. करूया आपण, नक्की करून टाका. प्लास्टिक काढून टाकू, नंतर प्लास्टिक मध्ये रॅप करू आपण. तेच नाही करायचं. एक किती वेळ लागणार याला करायला? अर्धा पाऊण तास लागेल करून फक्त. घ्यायचं. करून घ्या ना, 6:30 सांगितले, 2 तास बी नाही राहिले उरकायला. ठीक आहे, एक इथे लावा, एक इथून सोडा बोरणांच्या बाजूने. ते सकाळच्या कुठे ते ठेवलंय? मी करतो त्याचं, समजलं ठीक मला. आहे. तेवढंच आहे ना लावायचं. हो. हे दागिने आहेत ना, हे तुटलेत ना, त्या दिवशी ओढलेत ना फोटोशूट करताना, हे ह्याला काय कर, हे सुई आहे ना, सुईनी धागेने ह्याच्यात सुई मार, दोन्ही याच्यामध्ये धागा, हा टकिंग कर, बस संपला विषय. आणि त्या गाईज येतात, झोपलेलं आहे बघा. जोपर्यंत झोपलाय आता, तोपर्यंत हे बाकीचं डेकोरेशनचं उरकून घेतो आणि मग नंतर 6:30-7 वाजेपर्यंत बोरणं त्याचं चालू करू. काय झालं? जोरात लागली? नाहीतर काय, थंडीचं एक तर लागलं तर बेकार लागतं. आता हे काय, हे हिचं चालू आहे हळदी कुंकाची तयारी. आणि आतंकसाठी बघा इकडं मस्त असं बोरणांची तयारी करून ठेवलेली, डेकोरेशन. इकडचं हे इग्नोर करा, चेअरवरती ठेवलेलं आहे. हे आतंक, तू मदत करतो का आम्हाला? करतो, ठीक आहे करतो म्हटला. शॉपिंग करून घरी आलो, वाहन वगैरे सगळं मार्केटमधून घेऊन जेवण केलो आणि 10-15 मिनटं आराम केला फक्त. त्याच्यानंतर आता ही सगळी संध्याकाळच्या प्रोग्रामची तयारी चालू आहे, बोरनानं वगैरे. तिकडे डेकोरेशनचं रेडी केलं आहे, कारण की डेकोरेशन करताना बाळ झोपलेलं होतं, तर म्हटलं पहिलं डेकोरेशन रेडी करून घेऊया. आणि आत्ता बोरनांसाठी हळदी कुंकासाठी आता मस्त हे रेडी करतोय. हे बघा हळदी कुंकू इकडे रेडी केलेले आहेत, वाण. हे रेडी केल्यानंतर मग बाकीच्या काही गोष्टी असेल, तोपर्यंत रेश्मा रांगोळी काढते, ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. अरे वा 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 वा, बायकोने इकडं मस्त अशी रांगोळी काढायचा कार्यक्रम चालू आहे. अथांगचे बोरनान, वा. फक्त पतंगच उडवतेस, एवढ्या पतंगी. कलर भर ना पतंगमध्ये, का नाही? भरू नॉर्मली वरतून टाक. झाली काय तयारी तुझी? हा, काय करते आता? काय तयारी चालू आहे सध्या? हळदी कुंकवाचं ताट तयार करून ठेवतीये. हां, हे बघा काहीच हिने इकडे असं पूर्ण रेडी करून ठेवलेलं आहे संध्याकाळचं बोरनांचं वगैरे. इकडे छोट्या वाट्यांमध्ये बिस्किटं, बोरनान, हरभरा, चॉकलेट्स. आणि या साईडला आहे हळदी कुंकू वगैरे. लहानपणीची आठवण. क्रीमची ना लहानपणी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? 16 बिस्किट मिळायची. हां, ही बिस्किटं जी आहेत ना, त्याच्यावरती क्रीम आहे आणि बिस्किट आहे. सो ही आम्ही स्कूलमध्ये असताना 1 रुपयाची 16 मिळायची. तुमच्या वेळेस मिळतात का माहीत नाही, आणि तुमच्या वेळेस मिळत होती का नाही माहीत. जे 90s मधले असतील त्यांना माहिती आहे ही गोष्ट. लाईटला काय झालं? व्होल्टेज कमी जास्त होतं. लाईट का अशी करते? व्होल्टेज कमी जास्त बरं जास्त नको करू म्हणाव मेकअप. हो अगं आहे, मी इथंच आहे. ये तू आता आली का? ये 5 मिनिटात ये. आता काल बॉल दिल्यावर घालवला होता आम्ही. आता सगळ्यांनी हॅलो करा रे. हाय सगळं. हॅलो हॅलो. क्यूट हाय.
मागे दिवा. येस बघितलंय. अरे तू राहिली नाही का? चक्ष बे दीदी दादा जमलेत. हा तांग, हा तांग, इकडे बघ, बाबा कुठे? इथं बघ. की अंशला त्याच्या चॉकलेट दिली. हा, दे. इकडे. ये बाबू, ये इथं आहे, ती इथं घे. हे बघ. हे घे, हे घे. हे थांब थांब, हे थांब, मिक्स करू दे. हे 2 मिनिटं, 2 मिनिटं. पुढे यायचं ना, मी सांगतोय. तुम्ही दोघी जणी करून घ्या. हा, या मावशी. तुम्ही वेचा, अरे ह्याच्यानंतर तुम्ही वेचा, ह्याच्यानंतर एकदा होऊ दे. थांब, तुला फटके टाकेल मी तर. त्याला उचल, त्याला 2 मिनिटं घे. घे त्याला उचल 2 मिनिटं. अरे त्याला हाम होईल रे, म्हणून बोलतो मध्ये लागेल हातबीत कोणाचा. सरक रेशमा, आगे सरक. वाटून टाका सगळे त्यांना. तुम्ही आता जस्ट फुटेज बघितला असेल मित्रांनो की काय सीन झाला. एवढी लहान मुलं एवढी घाई करत होती ना, त्याच्यामध्ये आथंग रडायला लागला आणि तो रडायला लागला. त्यामुळे ते बोरनांचं थोडंसं जेवढं झालं तेवढंच ठेवलं आहे, कारण की तो रडला तर डोकं दुखेल किंवा त्याला अजून त्रास होईल. म्हणून पोरांना सगळं खाण्याचं वगैरे सगळं वाटून टाकलं. आणि आथंगला इकडं आता बेडरूममध्ये आजोबाने घेतलेलं त्याच्या. सो त्याला आता शांत केलं आहे. आणि रेशमाचं बाकीच्या लेडीजबरोबर हळदी कुंकाचा कार्यक्रम बाहेर चालू आहे. तर मला हसायला येते, कारण की आता ती लहानच आहे, ऑब्व्हियसली लहान मुलं आहेत, त्यामुळे ती घाई करतात आणि तो कार्यक्रम त्यांचाच आहे बोरनान. सो बट मला फोटो आणि व्हिडिओ पण व्यवस्थित काढून दिले ना. मी सगळ्यांना सांगतो अरे मागे सारखा, पण कोणच ऐकायला रेडी नव्हतं. शेवटी लहान मुलंच आहेत ती, नाही का. तर बोरनान तर झालेला आहे, आता तिचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे. माझं पहिलं हळदी कुंकू. लग्नाच्या 4थ्या वर्षी पण झाली. थँक्यू. बिचारी मेघाला सगळ्या शेवट ठेवायला लय उत्कर्षा. तुला पण लावू? अगं बाळा, हे हळदीचं हळदी कुंकू नाही ना, ते तुला लावलं. पाहिजे तेवढे घे. पाहिजे तेवढं खोकल मस्त घे. लाडू देऊ तुला? बस बस. रोज रात्री दिवसा काही रोज आणि रात्री खोकला. सगळ्या बसलेली वेळ नाही भेटला. झाली का? काय झालं? अरे वा. खरंच नाही माहिती. हे आता मी असं देणार.
उद्या ना बाराला 5 कमी आहेत बरोबर आहे की नाही. इतकं घाई गडबड धावपळ त्यात जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर एक गंमत पण झाली आहे, ती पण तुम्ही पाहिली आहे, माहिती आहे मला. ती गंमत अशी होती की आम्ही आमच्या बाळाचं वर्णन केलंय. फर्स्ट फन रील शूट हा. केली ऍक्च्युली. तिथून पुढे डायरेक्ट जम्प होतं ब्लॉग, कंटिन्यू नाही झाला. त्याचं रिझन सांगतो की त्या मुलांच्या गडबडीमुळे आणि ते बोर्णन करताना डायरेक्ट त्याच्या आथांग पूर्ण पॅनिक झाला आणि रडायला लागला मोठ्या मोठ्याने. अशा डोक्याला हात लावत होता. हा, मग ते त्याला सगळं नवीन होतं आणि नवीन त्यामुळे होतं तो पॅनिक actually. होऊन रडायला लागला. आणि रडायला लागला तर जो रडायला लागला रडत डायरेक्ट झोपून गेला तो. आता असा विचार केला की त्याला झोपू दे, तुझं तू उरकून घे, नंतर मग उठल्यानंतर आरामशीर खेळू दे वगैरे तो. मग नंतर उठल्यानंतर तो खेळायला लागला, जेवलो वगैरे, आणि आता सर्व झालंय म्हणून हा आउटर शूट करतोय. हा ब्लॉग संपूया इथेच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन काहीतरी होतं आपण लास्ट ब्लॉगमध्ये बोललेलो, कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग असंच बोललेलो ना? नाही, आपण कीप स्माइलिंग म्हणत जाऊ. कीप स्माइलिंग कीप स्माइलिंग. ब्राईट.